रामभक्तांनो, पुढचे 15 एक दिवस आपण रामायणातल्या आदर्शांचा मागोवा घेणार आहोत. तसेच श्रीराम जन्मभूमी मुक्ती संग्राम आणि त्यातील ऐतिहासिक घडामोडी यांचं विवेचनही करणार आहोत. हे सर्व विवेचन मी मराठी आणि हिंदी अशा मिश्र भाषेत करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण हा संदेश आपल्याला समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचा आहे. अवध नगरी अयोध्या मूल रूप से मंदिरों का शहर रहा है. कहा जाता है कि अयोध्या नगरी को भगवान श्री राम के पूर्वज विवस्वान सूर्यपुत्र वेवस्वत मनु द्वारा बसाया गया था. इसलिए अयोध्या नगरी में सूर्यवंशी राजाओं का राज महाभारत काल तक रहा. अयोध्या नगरी के दशरथ महल में ही प्रभु श्री राम का जन्म हुआ. धन धान्य और रत्न आभूषणों से भरी इस नगरी की अतुलनीय छटा और खूबसूरत इमारतों का वर्णन वाल्मीकि रामायणों में भी मिलता है. इसलिए तो महर्षि वाल्मीकि रामायण के अयोध्या नगरी की शोभा और इसकी तुलना करते हुए इसे दूसरा इंद्रलोक कहते हैं. तुमच्या आमच्या कोट्यावधी हिंदूंच्या मनातून राम आता पुसून टाकणे निव्वळ अशक्य आहे. तेव्हा सकारात्मक दृष्टिकोनातून तो मर्यादा पुरुषोत्तम आपल्याला आदर्श का भासतो आणि समाज व राष्ट्र जीवनात या आदर्शांचे मोल ते काय, या अनुषंगाने आपण पुढील काही भागामध्ये याचं चिंतन करूया. जय श्रीराम.